मला वाटते 8:30 वाजताची घटना आहे। त्याच्यानंतर भिवंडी शहरामध्ये दत्त मित्रमंडळ आणि ओंकार मित्रमंडळ आणि अजून एक गणपती हे तिन्ही बरोबर जात असताना तिथेही त्यांच्या मंडळावर दगडफेक झाली आणि त्या टायमाला सुद्धा एका 16 वर्षाच्या मुलीला तो दगड लागला। लगभग 12 वाजताच्या सुमारास 11:30-12 वाजताच्या सुमारास हनुमान मित्रमंडळाचा गणेश उत्सव वंजरपट्टी नाक्यावर पोहोचलेला असताना तिथेही गणपतींना दगड लागला आणि त्या टायमाला तिथल्या मंडळाच्या लोकांनी ही सगळी बात। आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की अलीकडच्या काळामध्ये आमच्या हिंदूंच्या वरती आणि हिंदू सणांच्या वरती आणि जे विसर्जनाचे जे कार्यक्रम आहेत याच्यावरती विचित्र प्रकारनं हे सर्व घडत आहे। नको असलेले दगडफेक करा, आमच्या देवतावरती दगडफेक करणं, चप्पल करणं लक्षात ठेवा, ही किती प्रकार निंदनीय आणि ते पण आपल्या हिंदुस्थानामध्ये आमच्या जर हे असं घडत असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे सांगा ना। त्याकरता आपल्याला की आता येणारी जी नवरात्र आहे ह्या नवरात्रीमध्ये हे जे कार्यक्रम आमचे जे होणार आहेत त्याच्यावरती प्रशासनानं आणि तिकडल्या काही अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे ड्रोनच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही निरीक्षण करा की खऱ्या पद्धतीनं कोण तिथं कारणीभूत आहे, त्याला पकडून तुम्ही त्याला ताबडतोब तुम्ही शिक्षा करावं। आणि असे ज्या विकृत पद्धतीचे जे लोक आहेत, आम्हाला मुसलमानांच्या ह्याच्याबद्दल विरोध नाही आहे, पण जे विकृतीचे जे लोक आहेत त्या विकृतीच्या लोकांना त्यांच्या विकृतीला विरोध आहे आमचा। आता या पद्धतीनं आम्ही CP साहेबांना आमच्या जे काही आहेत मागण्या ते त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही ते निवेदनाच्या पद्धतीने कारवाई करू। अन्यथा ही कारवाई झाली नाही तर सकल